सध्या राज्यात अधिक मासाचा महिना सुरू आहे. लेक जावयाचा पाहुणचार, गोडधोड जेवण आणि सोन्या नाण्याचे आहेर यामुळे सासूरवाडीला सध्या प्रचंड उत्साह आहे. मात्र बीड जिल्ह्यातील टाकरवन परिसरात एका जावयाला देण्यासाठी आणलेली सोन्याची अंगठी चक्क घरातील मांजरानेच गिळल्याची धक्कादायक आणि अजब घटना समोर आली आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मांजराचं पोट चिरून अंगठी तर बाहेर काढण्यात आली, मात्र या संपूर्ण प्रकारात त्या अजाण मांजराला आपले प्राण गमवावे लागलेत. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. टाकरवन परिसराजवळील एका गावात राहणाऱ्या कुटुंबाने अधिक मासानिमित्त लेक आणि जावयाला धोंडे जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. सासूबाईंनी परंपरेप्रमाणे जावयाला सुखद धक्का देण्यासाठी आणि आहेर करण्यासाठी 5 ग्रॅम सोन्याची अंगठी बनवून घेतली. त्यांनी ही अंगठी गुपचूप एका पिठाच्या धोंड्यात लपून ठेवली होती. घरात जावई बापूंचं स्वागत आणि पाहुणचार मोठ्या थाटामाटात सुरू होता. सर्वजण आनंदात मग्न असतानाच घरातील मांजरानं तो पिठाचा धोंडा अन्न समजून फस्त केला. धोंड्यासोबतच त्यातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठीही मांजराच्या पोटात गेली. हा प्रकार काही वेळातच कुटुंबाच्या लक्षात आला आणि आनंदाच्या वातावरणात अचानक चिंतेचं सावट पसरलं. अंगठी मांजराने गिळल्याचं समजताच घरातील पुरुषांनी तातडीनं त्या मांजराला पकडून एका जागीच बांधून ठेवलं. जावई बापूंनाही घडलेला हा अजब प्रकार सांगण्यात आला. अखेर सोन्याची अंगठी नंतर देण्याचं ठरवून लेक जावयाला कपडे आणि इतर आहेर देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. पण खरी डोकेदुखी पुढे सुरू झाली. मांजराच्या विष्ठेद्वारे सोन्याची अंगठी नैसर्गिकरित्या बाहेर पडेल या आशेनं कुटुंबानं मांजराला सलग 4 दिवस घरात बांधून ठेवलं. मात्र 4 दिवस उलटूनही अंगठी बाहेर आली नाही. अखेर कंटाळून कुटुंबाने मांजराला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी मांजराला उलटी होण्याचं औषध दिलं. या वेदनादायी उपचारादरम्यान मांजराला प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या अजाण मांजराचा मृत्यू झाला. मांजर दगावल्यानंतरही कुटुंबानं सोन्याची अंगठी मिळवण्याचा नाद काही मात्र सोडला नाही. मृत मांजरावर शस्त्रक्रिया करून अखेर ती 5 ग्रॅम सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली. अधिक मासाच्या परंपरेत जावयाला सोन्याची अंगठी देण्याच्या नादात एका निष्पाप आणि अजाण प्राण्याला आपलं प्राण गमवावे लागल्याने या विचित्र घटनेबाबत आता बीड जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगली असून ही व्हायरल स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.